आज या ठिकाणी एक आनंद होत आहे। सांगली जिल्ह्यातल्या असंख्य कंपन्या माथाडी कायद्याच्या विरोधात सल्लागार समितीने त्यांना सांगितलं होतं की माथाडी ऍक्ट तुमच्या कंपन्यांना लागू होत आहे। 15/9/2011 त्यावेळेला सल्लागार समितीने सांगून देखील या कंपन्यांनी माथाडी कायद्याचं पालन केलं नव्हतं। या सर्व आस्थापना महाराष्ट्र शासनाच्या विरोधात हायकोर्टात गेल्या होत्या। माननीय उच्च न्यायालयाने देखील या कंपन्यांना माथाडी ऍक्ट 1969 लागू करण्याचे आणि मंडळाला त्यांच्यावरती माथाडी ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे असंख्य माथाडी कामगारांना या ठिकाणी न्याय मिळालेला आहे। सांगली असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या कामगारांना मोठ्या प्रमाणात याचा लाभ मिळणार आहे। मुंबईमध्ये ज्याप्रमाणे माथाडी ऍक्ट आहे त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये असंख्य कंपन्यांमध्ये माथाडी ऍक्ट आणखी लागू नाही। त्यामुळे हजारो कामगार, लाखो कामगार असंघटित आहेत आणि यामुळे या लाखो कामगारांना या निकालाचा निश्चितपणे फायदा होणार आहे। आज असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असताना कामगारांचे जे फंड आहेत, बोनस आहेत, त्यांना त्याचे महाराष्ट्र शासनाचे कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नव्हते। त्यामुळे आज सांगली जिल्ह्यातल्या कामगारांसह पश्चिम महाराष्ट्रातल्या कामगारांना निश्चितपणे न्याय मिळणार आहे। सह्याद्री स्टार्टसह इतर आस्थापनांना या माथाडी कायदा लागू होतोय आणि त्याच्या अंतर्गत जे काम करणार आहेत एमआयडीसी मधल्या कामगारांना निश्चितपणे याचा फायदा होतोय। आणि मला अभिमान आहे की आज यामुळे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कामगारांना न्याय मिळालेला आहे। आणि या ठिकाणी आज आमच्या सांगलीमध्ये विविध भागामध्ये काम करणार असणारे सर्व एकत्रित कामगार येऊन आम्ही या ठिकाणी जल्लोष केलेला आहे। साखर वाटप करून आज या ठिकाणी जल्लोष केलेला आहे। सांगलीच्या गणरायानं आमची प्रार्थना ऐकली, बाळूमामानं बिरोबारायानं आमची प्रार्थना ऐकली, आम्हाला निश्चितपणे न्याय मिळाला, त्याचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे। आणि कामगारांचा प्रश्न मार्गी लागला, त्याचा निश्चितपणे आमच्या नसा नसामध्ये आज आनंद उत्सव वाहतोय।